जामनेर येथील घटनेमधील प्रकाश पाटील यांच्या आत्महत्येचा पाठपुरावा करणाऱ्या पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी फरार आहे। तसेच पाटील यांच्या नातेवाईकांनी हे सर्व भाजपचे पदाधिकारी असून त्यांना भाजपचं मोठं सहकार्य असल्याची माहिती पोलिसांसमोर मांडली। तसेच याआधी ते पाव विकत होते आणि आता करोडपती कसे, म्हणजेच यामागे कुठेतरी श्रीमंत होत प्रकाश पाटील याला अनेक वेळा जीवे ठार मारण्याची धमकी दिली। तसेच त्याच्या नातेवाईकांना देखील धमकी दिली, त्याला पाय पडायला लावले, असा मानसिक त्रास देऊन अखेर त्या त्रासाला कंटाळून प्रकाशने आत्महत्या केली। या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, तसेच त्यांना आतापर्यंत किती लोकांना दादागिरी केली याची दखल वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी चौकशी करावी, अशी मागणी प्रकाश याचे आई आणि नातेवाईक करत होते। तसेच आज देखील जामनेरमधील जिल्हा रुग्णालयासमोर वातावरण तापलं होतं। यावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करून कुठेतरी शांत करण्याची भूमिका घेतली। तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी यांचा जाहीर निषेध करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। तसेच ज्या चिठ्ठीमध्ये नाव आहे त्या चिठ्ठीच्या आधारावर मुख्य आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी प्रकाश पाटील यांचे परिवार करताय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.